चार्जिंग कुठं करता, चार्जिंगचा मेन विषय खूप जास्त कमेंट आहेत. ते चार्जिंग 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 अरे कुठं करतो चार्जिंग. ते 60,000 mAh चा एक पॉवर बँक आणि हा आहे 20,000 mAh चा एक पॉवर बँक. माझ्या आयुष्यातला पहिला गोप्रो कॅमेरा जो माझ्या संग अजून पण आहे आणि ब्रँड न्यू कंडिशन चालू कंडिशन मधला कॅमेरा ह्याला मी ठेवून दिलाय जपून बरं का. ह्यानं मला खूप साथ दिलाय, खूप साथ दिला. आपल्या बाळू मामाचा भंडारा समजल्यानंतर बाळूमामाचा भंडारा हा कायम संघ असतो माझ्या. 2-3 चार्जर इथं मी लावू शकतो, लक्षात राहून द्या. तर ही गोष्ट असे 2 जर घेतल्या तुमच्या 6 वस्तू तुम्ही चार्जिंग करू शकता. ही खूप गरजेचं आहे, प्रत्येकाने घेतलं पाहिजे जर ट्रॅव्हलिंग करताय तर. सगळ्यात जास्त विचारला जाणारा मला प्रश्न जी की तुम्ही तुमच्या सायकलचा जर टायर पंक्चर झाला तर तुम्ही तो कसा काढता. तर मी स्वतः काढतो कारण की माझ्यापाशी सामान आहे. ह्यातमध्ये काय सामान आहे तुम्हाला दाखवतो बघा. ही पेट्रोलचं काम करते. ही पेट्रोल आहे भावनो, पेट्रोल एक प्रकारचं समजलं. एवढे जास्त कमेंटच्या नंतर ना भावनो मी फायनली ती व्हिडिओ बनवतो या जी मला तुम्ही कमेंट करून भाग पाडला व्हिडिओ बनवायला की मी सायकलीवर जेवढे बी सामान सगळं वापरतो ना तर ती सामान एकदा तुम्ही दाखवा की काय काय सामान वापरता आणि कसं तुम्ही एवढं जास्त सर्वाईव्ह करता. 32,000 किलोमीटर चालल्याच्या नंतर ना किती सामान वापरलं, किती वेळा सायकल सर्व्हिसिंग केली, किती मी पार्ट बदललं आणि कुठल्या कुठल्या गोष्टी मी वापरतो ह्या राईडमध्ये, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ बघा. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी MH45 रायडर स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन क्रेझी व्लॉगमध्ये. सध्या लाग ना आज लाग ही समजा बघता हे समजा माझं एकदम फुल सेटअप आहे. समजा सायकलवरलं जेवढं पण एक सामान वापरतो ना तेवढं समजा ह्या इथं मी लावलेलं आहे. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की एक सायकल ट्रॅव्हलरसाठी कुठल्या गोष्टी जास्त गरजेच्या असतात तर ती मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवात करतो एकदम मागणं पुढंपर्यंत कारण इथं खूप जास्त एक्सपेन्सिव्ह गोष्टी आहेत. ठीक आहे, तर सुरुवात मागणं करतो. इकडं आपण सायकल लावली आहे. त्याआधी मी सांगतो भावांनो, लवकरात लवकर भावांनो 3 लाख सबस्क्रायबर कंप्लीट करून टाका आणि तुम्ही खूप जास्त लवकर करू शकता. तर चला आणि लाईक करून टाका. पाठीमागणं सुरुवात करूया चला. ओके ठीक आहे. मी राहतो कसं तर आतापर्यंत ह्या ट्रॅव्हलिंगमध्ये माझा खर्च आतापर्यंत लगभग 7 ते 8 लाख रुपये नुसतं ह्या 3 वर्षामध्ये नुसतं रूमचं वाचल्यात आहे माझं, ती ह्या टेंटमुळे. ठीक आहे, तरी बेसिकली ही जी टेंट आहे ना ही डिकॅथलॉनचा टेंट असतो. ही तुम्हाला ॲमेझॉनवरती पण मिळतो आणि नंतर तुम्ही डिकॅथलॉनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मिळतो 2%चा टेंट घ्यायचा केशवा कंपनीचा. हा एक टेंट एकदम ओरिजिनलचा आहे. तर ही टेंट आतापर्यंत माझा तिसरा या 3 वर्षामध्ये. म्हणजे एका टेंटची लाईफ जर कंटिन्यू वापरताय ना तुम्ही तर ती टेंट लगभग तुम्हाला जाऊ शकतो 8 ते 9 महिने आरामात जाऊ शकतो. त्यानंतर ना माझ्या लाईफमध्ये ही पहिला योगा मॅट, योगा तर कधी जिंदगीत केला नाही पण ही योगा मॅट आहे या. आणि ह्याची अवस्था तुम्हाला दाखवतो काय झाली या. कसा आहे स्लीपिंग बॅग भाऊ. ही ना ही मम्मी बॅग आहे. ठीक आहे ना, मम्मी बॅग. हिच्या आतमध्ये तुम्ही आरामात झोपू शकता. हिच्या आतमध्ये हिच्या पोटामध्ये ताऊ तुम्ही झोपू शकता एकदम मस्त मध्ये. कारण की ही ना अशी उघडती, ही खूप जास्त मोठी होती. तर मला तुम्हाला ही खोलून दाखवायला खूप जास्त आवडेल. ही इथपर्यंत आहे आणि ह्याच्या आतमध्ये ना पूर्णपणे गादी ह्याच्या. ठीक आहे ना, तर 20 डिग्री सेल्सिअस मायनसमधली आहे आणि ही त्यातमध्ये चालते. तर ह्याच्या आतमध्ये एक फॉर्म म्हणजे वाकळा असल्या कधी आपण लेपाटा म्हणतो तर ती लेपाट्यासारखं ह्यातमध्ये आहे. तर एक खूप जास्त मऊ लागतं मला झोपताना, खूप जास्त भारी वाटतं. आणि ही पण पूर्ण वॉटरप्रूफ आहे. ही बाहेरचा कपडा समजा वॉटरप्रूफ आहे. समजायत जास्त मेन गोष्ट ज्यावेळेस रायडिंग चालू केली होती त्यानंतर ना 8 महिन्यानंतर खूप जास्त थंडी वाढली होती. तर मी निघालो होतो लदाखला. तर त्यावेळेस ना ही एक वाकळ घेतली होती. ही जी आहे का नाही ही पूर्णपणे एक ही आहे. ही जी आहे का नाही ही पूर्णपणे स्लिपिंग, माझी पहिली स्लिपिंग बॅग होती. ती याच्या आतमध्ये थंडी वाजायची. तर ही तिच्या आतमध्ये लावण्यासाठी ना ही होतं. ही पूर्णपणे ही एक लई मोठी चादर तयार होती. ही बघा ताकद याची. तर मग मला गरमी लागत नव्हती. आणि ही संपूर्ण व्हिडिओ आहे ना ही तुम्हाला मी एकदम आरामात समजा गोष्टी सांगणार आहे की काय काय वापरतोय तुमचा गणोभाव. नंतर मी लई कमेंट केलं त्या दाखवा तर दाखवा म्हणलं. ओके त्यावेळेस कुठे थंडी असते काय असते तुम्ही चालता त्यावेळेस तुम्हाला हे जॅकेट खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि नेपाळमध्ये मला एका मामानं आपल्या इकडे गिफ्ट केलं तर ही खूप जास्त माझ्यासाठी आवडतं आहे, खूप आवडतं ही माझ्यासाठी. ठीक आहे ना. आता मी कपड्याच्या किती जास्त जोड्या वापरतो, म्हणजे मी किती कपडे वापरतो रोज चालण्यासाठी. आता भरपूर जण म्हणते की पांढरा कपडा एकच वापरता, शर्ट तर एक तसं नाही. तुम्हाला दाखवतो. ही आहेत मोजा. ठीक आहे ना. तर मी इमर्जन्सीसाठी मी किती मोजे ठेवतो बघा. 1, ही 2 आणि ही 3 मोजे मी ठेवतो इमर्जन्सीसाठी. जर कुत्र्याने नेलं फाडलं काय जर भिजलं कुठं पावसात तर ही एक्स्ट्रा असतात 3. ठीक आहे ना. आणि ठेवलं पाहिजे हे. त्यानंतर ना एक बरमुडा. दिवसभर ज्यावेळेस मी सायकल रायडिंग करून जातो त्यावेळेस माझ्या अंगामधनं रात्रभर वाफ निघते. तर त्यावेळेस माझी जी वाफ आहे का नाही ती माझ्या पॅन्टला तटून राहतील, त्याला पाणी सुटतात तर माझं पाय चिकाट होत येतं. तर त्यामुळे एक बरमुडा वापरणं खूप जास्त गरजेचं आहे आणि प्रत्येक ट्रॅव्हलरने ही गोष्ट केली पाहिजे. त्यानंतर
हा दुसरा व्हाईट शर्ट आहे जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघता. त्यानंतर ना इथे एक व्हाईट शर्ट आहे, हे रोज बघता बरं. आणि इथे एक शर्ट आहे, हे बिन बघता. पॅन्टी किती वापरतो, ही 1, ही 2 आणि अंगामधली 3 आणि ही एक 4 शर्ट. काल शर्ट एक माझा राहिला म्हणजे पडला एका ठिकाणी, ठीक आहे. तर एवढंही वापरतो. आणि माझं रुटीन कसं नसेल, मी कोकणाकडल्या साईडला आहे. तर काय करतो ना, ज्या दिवशी मी कोणाच्या घरी थांबतोय काय करतो ना, तर ज्या दिवशी मी थकून आलोय, माझा पूर्णपणे शर्ट घामानवाला असतोय, ज्यावेळेस आंघोळीला जातो त्यानंतर नुसता मी पाण्यातनं शर्ट नुसता पिळून काढतो, कारण की त्याचा वास सुटू नये. त्यातला आता समजा मी घाम साईडला काढतो. तर असं काहीतरी, ठीक आहे ना. आता थोडं नॉर्मल, हां एक टॉवेल, ठीक आहे ना. आणि आपलं हेल्मेट आणि आपलं हे रायडिंग ग्लव्स, ठीक आहे. आता येऊ थोड्या मेन दुसरी गोष्ट, माझ्या पुढे तुम्ही चेस करत जाऊ नका, मी तुम्हाला सांगतो बरं का. तुम्ही अत्याचार करताय माझ्यावरती. काय बघा, हे दोघं जण चहा माझ्यासमोर पेते द्या. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, लय मोठं चुकीचं आहे. या सांगतो या, चला. हा खूप जास्त कमेंट आहेत ते चार्जिंग. अरे कुठं करतो चार्जिंग, थांबा दाखवतो तुम्हाला. हा आहे 60,000 mAh चा एक पॉवर बँक. थँक्यू 2 मिलियन फॉलोअर, थँक्यू. यस. छोटा ब्रेक हो जाए, एक जाहिरात लावतो तर ह्या टायमिंग पण तुम्ही जाहिरात बघून घ्या. आता मी थोडी माझी पोज नॉर्मल बदललेली, तर आता मी तुम्हाला खूप जास्त भारी प्रकारे दाखवू शकतो, ठीक आहे ना. मेरी जाने तमन्ना, ठीक आहे ना. आता येऊया मेन टॉपिकवर. ज्यावेळेस मी बर्फात जातो, ज्यावेळेस मी गरमीत येतो ना, त्यावेळेस ही पाण्याची बॉटल मला खूप जास्त थंड किंवा गरम पाणी देते. गरमीत गेलो तर ह्यातमध्ये थंडचं थंड राहतं आणि गारठ्यात गेलो तर गरम राहतं पाणी, ठीक आहे. त्यानंतर ना जेवण करण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी एक पातेलं पाहिजे म्हणजे पाहिजेलच. आणि जेवण बनवतो कशावरती ते पण सांगणार आहे, ठीक आहे ना. त्यानंतर संध्याकाळी सकाळ फ्रेश होण्यासाठी मी 2 फेस वॉश यूज करतो. ही 2 फेस वॉश येतं. मी खूप जास्त फ्रेश राहायला पसंत करतो सध्याला. जेवण कशावरती बनवतो, कुठला गॅस वापरतो, तर माझ्यापाशी बुटेन हा गॅस आहे. ही एक गॅसची बाटली असती. त्यानंतर ना ह्यातमध्ये एक छोटासा गॅस असतो या. तर ही मी ह्याच्यावर ठेवून नंतर मी जेवण बनवतो. आता मेन गोष्ट, ज्यावेळेस मी तवांगला गेलतो, ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये गडकिल्ला ही फिरतो ना, तर त्यावेळेस ही खूप जास्त मला मदत करतं बघा ना. इकडून तिकडे जाऊया, ठीक आहे ना. तर आपल्यापाशी सायकल आहे बरोबर. सायकलीचं जे स्पोक आहे ना पाठीमागचं, तर ही काय राज्यामध्ये मला बाहेर गेल्यानंतर मला भेटत नव्हतं. तर त्यासाठी मी एक्स्ट्रा स्पोक लगभग 2 डझन घेऊन ठेवलं होतं संग, ठीक आहे ना. तर ही स्पोक ती तुटलं की ही स्पोक मी लावतो. हां, सायकलला हवा एक मिनटा, हवा हे ना भरतो. ही पंप या, ही पण डिकॅथलॉन मधलाच आहे. ही बघा हवा, हा पंप आहे मध्ये कुपी समजलं ना. तर हा पंप आहे माझा आणि ह्यानं मी हवा भरतो. चांगला आहे डिकॅथलॉन मधला. हा 1000 रुपयाला पंप बसतो. तर घ्यायच्या वेळेस विचार करा नक्कीच, कारण की ह्याच्या किमतीमध्ये लगभग नॉर्मल पंप 7-8 आहे त्याला. तर कॉन्टेंट क्रिएशन जर करायचं ना, त्यासाठी ही खूप जास्त गरजेची गोष्ट असते. ही आहे एक सेल्फी स्टिक, समजलं. ही बघा ही किती लांब आहे, लगभग ही 5.5 फुटाची आहे, ठीक आहे ना. आणि भरपूर जण कमेंट करून म्हणते तर तुम्ही चार्जिंग कुठं करता. चार्जिंगचा मेन विषय चार्जिंग. अरे कुठं करतो चार्जिंग, थांबा दाखवतो तुम्हाला. हा आहे 60,000 mAh चा एक पॉवर बँक आणि हा आहे 20,000 mAh चा एक पॉवर बँक. ही मला सायकल ट्रॅव्हलिंगमध्ये खूप जास्त मला बॅटरी बॅकअप देते ती, कारण की माझ्यापाशी भरपूर अशा गोष्टी आहेत चार्जिंगच्या. मी ती तुम्हाला दाखवणार आहे, संपूर्ण व्हिडिओ बघायचा. कॉन्टेंट क्रिएशनसाठी भावांनो कॅमेरा अँगल चेंज करणं खूप जास्त गरजेचं असतं या, कारण की भावांनो प्रत्येक 2-3 मिनिटानंतर कॅमेरा अँगल चेंज करण्यासाठी मी हा माउंट यूज करतो. आणि ह्याच्यावरती आपला DJI Mini 5 Pro हा कॅमेरा ह्याच्यावरती बसतो. आणि हा 360 हा गोल फिरतो. हा गोल फिरतो पूर्ण गोल. हा असा पण वागतो, हा असा पण वागतो. तर ही खूप जास्त भारी आहे, ठीक आहे ना. तर ह्याला इथं ठेवलं आहे मी. ह्यातमध्ये काय आहे, ह्यातमध्ये खूप जास्त धमाकेदार गोष्टी लक्षात राहून द्या. ह्यातमध्ये काय माहिती का, ह्यातमध्ये येतं आटोम बॉम्ब. जंगली प्राणी ही काय वेळेस येतात, तर त्यासाठी ही खूप जास्त गरजेची गोष्ट ठेवायला लागते, लक्षात राहून द्या कधी पण. अरे काय तुला झटका आला का. जाऊया पुढल्या दिशेनं, ठीक आहे. मला वाटलं मी राईड करतो सायकलीवर, म्हणलं जाऊया पुढल्या दिशेनं. तर मेडिकल किट खूप, अरे बस ना बाबा तू का असं का, ठीक आहे. ही मेडिकल किट आहे आणि ही मेडिकल किट एमर्जन्सीसाठी ही खूप जास्त महत्त्वाचं असते, तर मी यूज करतो ही, ठीक आहे. त्यानंतर अंधारचं सायकल चालवण्यासाठी टॉर्चची गरज असते, तर मी ही टॉर्च यूज करतो. मला दिल्लीमधल्या मित्रांनी हे गिफ्टमध्ये दिलं. तर ही खूप जास्त भारी एक गन आहे जी मी संग ठेवतो कधी पण. ही काम कशी करते चला मी तुम्हाला हिला चालवून दाखवतो. ओके, अशी
ओके अशी, ही अशी अशी अशी, ओके ही अशी काहीतरी ही गन काम करते, लाईट गन आहे ही, बंदूक नाही गन आहे गन, हां लक्षात राहून द्या, ही ठेवली इथं ठीक आहे ना. त्यानंतरनं मी माईक यूज करतो, तर माईकचं जेवढं बी सामान आहे तेवढं ही समजा ह्या पाऊचमध्ये असतं आहे माझ्या, समजलं ना, तर ह्यातमध्ये असतं सामान. आणि लायटर हा खूप गरजेचा असतो या, ठीक आहे. हा लायटर आहे जो आटोम बॉम्ब पेटवायच्या कामी येतो, ठीक आहे ना. अंगदुखी होतं त्यावेळेस हा 2 टोपा ठेवायला लागते त्यानंतरनं हे बघा गोळ्या औषधं, जाऊ द्या, गोळ्या औषधं संगत ठेवायला लागते. भाऊ कधी काय होईल काय सांगता येत नाही, त्यामुळे सेफ्टी जरुरी आहे खूप जास्त. त्यानंतर ना भावा कार ठीक आहे ना. तर एक बॉडी लोशन, एक विक्स, एक कुंकाची डबी, मेन गोष्ट सायकलसाठी चेन ऑइल. त्यानंतर ना एक खूप जास्त सुगंधित स्प्रे, ही एक मला खास माणसानं गिफ्टमध्ये दिलेलं आहे, ओके. त्यानंतर ना ह्यातमध्ये काहीतरी खास आहे, मी तुम्हाला नक्की सांगेन एक दिवशी. त्यानंतर ना ही चार्जर, ही गोष्ट तुमचा खूप जास्त वेळ कुठं पण वाचवू शकते, लक्षात राहून द्या. बाहेर ट्रॅव्हलिंगला फिरायला गेल्यानंतर ना एकच बोर्ड असतो आणि एकच पिन असते, तर ह्या इथं मी 3 चार्जर एकाच ह्याला लावू शकतो. ह्यातमध्ये माझा वेळ खूप वाचतो. बेसिकली ही एक कन्व्हर्टर आहे, ही त्यात खूपच ही सांगतो 1 2 3 चार्जर इथं मी लावू शकतो, लक्षात राहून द्या. तर ही गोष्ट असे 2 जर घेतल्यावर तुमच्या 6 वस्तू तुम्ही चार्जिंग करू शकता. ही खूप गरजेचं आहे, प्रत्येकाने घेतलं पाहिजे जर ट्रॅव्हलिंग करताय तर, ओके. त्यानंतरनं मेन गोष्ट कॅमेराची माउंट, ही एक्स्ट्रा असते, ही एक असतो या, आणि त्यानंतरनं हा एक असतो या, ही फिरकी या, ही ह्याला बसते, ठीक आहे ना, बस ना. त्यानंतरनं 2 एलंक्या, ठीक आहे ना, ही एलंक्या आहेत त्या, तर 2 एलंक्या सायकली संघासाठी लागते त्यात भाऊ. मला सगळ्यात जास्त विचारला जाणारा मला प्रश्न, जी की तुम्ही तुमच्या सायकलचा जर टायर पंक्चर झाला तर तुम्ही तो कसा काढता, तर मी स्वतः काढतो, कारण की माझ्यापाशी सामान आहे. ह्यातमध्ये काय सामान आहे तुम्हाला दाखवतो बघा. आता ह्याला हे कोणी खोललं, ठीक आहे, हे बघा एक ठिकाळ या ठिकाळ म्हणू शकतो याला, आणि ही आहेत, हे बघा ही पंक्चर काढायचा, ही ना टायर ऊस काढू शकतो आपण, समजलं ना. तर मी स्वतः पंक्चर काढतो. बरीच जण म्हणते तुम्ही पंक्चर झाल्यानंतर काय करता, जर दुकान नाही ऑप्शन नाही तर मी स्वतः काढतो, लक्षात राहून द्या कधी पण ही गोष्ट. इथं 3 गोष्टी त्या 1 2 3 ही खूप जास्त इंटरेस्टिंग आहे त्या. आणि लास्टवाली तर ही बाहेर देशातून आणलेली ही लास्टची वस्तू मी तुम्हाला दाखवणार नाही. ही पेट्रोलचं काम करते, ही पेट्रोल आहे भावनं, पेट्रोल एक प्रकारचं, समजलं ना. ही तुम्हाला मी व्हिडिओच्या लास्टला सांगेल की काय आहे ते, आणि मी 2 वर्षापासून याला संघ वागवतो या, तरी तुम्हाला मी दाखवेल. आणि ही काय आहे ही पण तुम्हाला लास्टला दाखवेल. आणि हे काय आहे ही तर खूप महत्त्वाचं, ही पण तुम्हाला मी लास्टला व्हिडिओमध्ये दाखवणार, ठीक आहे ना. तर आता इथनं इकडल्या साईडला आपण जाऊया. चार्जिंगच्या वायर जर खराब झाल्या, जर मला चार्जिंग करायची वायर खराब आहे तर त्यासाठी मी एक्स्ट्रा चार्जिंगच्या केबल घेऊन ठेवतो. त्यानंतर ना माझ्यापाशी एक आता सांगतो बघा तुम्हाला, ही माझ्यासाठी एक लाईफची खूप खतरनाक कहाणी ही माझी. आणि हा माझ्या लाईफचा पहिला मोबाईल आहे, जेव्हा मी व्हिडिओ बनवायला चालू केलं तर तो मोबाईल अजूनपर्यंत संग आहे माझ्या. आणि हा चालू मोबाईल आहे, समजलं ना, ही चालू आहे आणि हा मेन आहे माझ्यासाठी खूप जास्त. आणि ही लक्ष्मी माझी, ही मोबाईल म्हणजे लक्ष्मी आहे माझी, समजलं ना. तर हिला मी कधी विसरू शकत नाही. त्यानंतरनं भरपूर जण म्हणतात की ज्यावेळेस बॅटरी कॅमेऱ्याची खतम होती त्यावेळेस काय करतात, तर माझ्यापाशी ह्यातमध्ये डबल बॅटरी असते. आता ह्यातली एक उतारली तर लाल कांडी या, 2 बॅटरी ह्यातमध्ये एक्स्ट्रा येते आणि एक कॅमेऱ्यामध्ये, अशा 3 बॅटरी आहेत त्या, जी मला लगभग 1 दिवस फुल शूट करू शकतो मी ह्याच्यात आरामात. म्हणजे लगभग 5 तास कंटिन्यू कॅमेरा चालू राहू शकतो ह्या बॅटऱ्यांवरती. एक एक्स्ट्रा चार्जर जी ही खूप जास्त पॉवरफुल चार्जर आहे, ह्यानं चार्जिंग खूप जास्त फास्ट होती. आणि ह्याचा पलक बघा, ही युरोपियन चार्जर आहे, युरोपमधनं चार्जर एका मित्रानं मला गिफ्टमध्ये दिलेला आहे. तर हा ती चार्जर आहे, खूप जास्त फास्ट वर्किंग करतो. त्यानंतर हा आपल्या मोबाईलचा नॉर्मल चार्जर आहे. त्यानंतर ना माझ्या आयुष्यातला पहिला गोप्रो कॅमेरा, जो माझ्या संग अजून पण आहे आणि ब्रँड न्यू कंडिशन, चालू कंडिशनमधला कॅमेरा, ह्याला मी ठेवून दिला आहे जपून बरं का. ह्यानं मला खूप साथ दिला ह्यानं मला, ठीक आहे ना. तर ह्याला इथं ठेवतो मी. अजून हा संघ असतो या ताजा, हा माईक कन्व्हर्टर, म्हणजे ह्याचा ॲडॅप्टर, माईक ॲडॅप्टर हा ह्याचाही, ह्याला माईक लावायला लागतो. आता मी जर हा आवाज तुम्हाला बोलतोय ना, तर हा डायरेक्ट कनेक्ट ह्याला आहे ब्लूटूथनं, ठीक आहे ना. तर ह्याला ब्लूटूथ नाही भावनं गोप्रोला आहेत, तर त्याला माईक ॲडॅप्टर हा 4,500चा घ्यायला लागतो तुम्हाला, जर ही कॅमेरा घेत आहे व्लॉगिंगमध्ये तर सांगतो. आणि जर तुम्हाला व्लॉगिंगमधल्या रिलेटेडमध्ये कुठल्या ॲपवर, जर तुम्हाला वाटतं ना कुठल्या ॲप वापरतो एडिटिंगला, कुठलं फंक्शन वापरतो, कुठला कॅमेराचा वापरतो, कुठला मोड वापरतो, त्यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, आपण तोही आरामात सांगूया, ठीक आहे ना. या पुढे येऊया. गोप्रोच्या 2 बॅटऱ्या एक्स्ट्रा, ही बघा गोप्रोच्या 2 बॅटऱ्या एक्स्ट्रा आहेत त्या माझ्याकडे, समजलं ना. आणि ठेवायला लागते त्या कॉन्टेंट क्रिएशनमध्ये, हे खूप जास्त गरजेचं असतं या, समजलं ना, नीट ध्यान देऊन बघा.
त्यानंतर थोडं पुढं गेल्यानंतर आपल्याकडे आहे हा कवर आहे, तर ही गोप्रो ह्यातमध्ये असतोय माझा. त्यानंतर ही एक्स्ट्रा ग्लास काच असते जी गोप्रो कवरला आपल्या त्या कॅमेरा लागती. आता समजा जास्त मेन विषय तुमचा आणि माझा आवडता आपला जगूभाऊ. जगूभाऊ आपला काल क्रॅश झाला आहे तुम्हाला माहिती आहे, आणि आज व्हिडिओ मी बनवतो या. तर ह्याला उद्याच्याला मी नीट करायला घेऊन जाणार नाही आपल्या जगूभाऊला, ठीक आहे ना. तर जगूभाऊ म्हणजे आपला ड्रोन. तर ही आपल्या ड्रोनच्या बॅटऱ्या, ही RC, आणि हा आपला नन्नू मुन्नू सा खतरनाक जगूभाऊ. दिसायला लईच प्रेमळ आहे पण खतरनाक आहे बाबा. हेडशॉट मारला आहे ना काल, हेडशॉट मारला जाममध्ये. त्यानंतर ह्याची पिन चार्जिंगची, नंतर चार्जिंगच्या पिना बघा, ही चार्जिंगची पिना. ही पिन खूप जास्त बाबा कार लागा बस नाही तर नीट. ही पिन खूप जास्त खतरनाक आहे. जर तुम्हाला घ्यायची असेल तर ठीक समजलं ना. ही पिन बघा कशी तुम्हाला दाखवत आहे बघा. ही एकच पिन आहे भावानं, एकच पिन आहे एका चार्जरला, पण ही 2 सामान संग चार्जिंग करू शकते. तर असल्या पिन वापरतो जी म्हणजे खूप जास्त युनिक जी सामान आहे ना, ती सामान मी वापरतो भावानं, लक्षात राहून दे बरं का. जी जास्त करून कोण वापरत नाही ती मी सामान वापरतो जास्त करून. तर ती एक आहे. त्यानंतर ही एक एक्स्ट्रा अजून एक केबल आहे. त्यानंतर ही एक अजून एक्स्ट्रा केबल एक आहे. मी भरपूर असे एक्स्ट्रा सामान वापरतो. त्यानंतर ही डाटा ट्रान्सफर करण्यासाठी एक ह्याला काय म्हणते ती कमेंट करून सांगा, मला एवढं समजा नाही, ठीक आहे. त्यानंतर माझे गॉगल, मला भावांनो असलं गॉगल खूप जास्त आवडतात मला. ही गॉगल आणि मला खूप जास्त सूट करतात. तर हे गॉगल मला खूप आवडतो. ही गॉगल मी 2-3 दिवसापूर्वीच घेतलेला आहे. म्हणजे डापलाय भाऊ, डापलाय समजला, डापलाय आपण ह्याला घेतला आहे, डापलाय आपण ह्याला. नंतर हा पण डापलेलाच आहे, पण हा रोकडा कॅशने घेतला आहे, रोकडा कॅशनं समजलं ना. आणि हा रोकडा कॅशनंच मला त्याशी डोकं फुटता वाचवला. तर हा एक मला भारी वाटतो. पण ज्यावेळेस माझा खूप जास्त भारी मूड असेल ना त्यावेळेस मी हा वापरतो. म्हणजे माझा जर मूड चांगला आहे तर तुम्हाला हा गॉगल दिसणार. हा मी केव्हा तरी घालतो, हा खूप जास्त दिवस गेला, पण माहीत नाही कशामुळं ही गॉगल मला तिरका बसतो राव. ही बघा बघा हाय काय बघा, असं तिरका आहे बघा. ह्याला नॉर्मली घालते बघा बघा, झाला हे बघा तिरका असतं तिरका, ही तिरका बसतो मला, समजलं ना. तरी असं काहीतरी. त्यानंतर मेन गोष्ट आपल्या बाळूमामाचा भंडारा, समजल्यानंतर बाळूमामाचा भंडारा हा कायम संघ असतो माझ्या. तर ही गोष्ट लक्षात राहून द्या, बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आता मेन विषय आपली ही आहे ड्रोनची बॅग, समजलं ना. तर आपला जो जगूभाऊ आहे ना त्याची ही बॅग आहे. त्यानंतर हिकल्या साईडला बघायला गेलं तर ही त्याची दुसरी बॅग आहे. त्यानंतर ही आपल्या सायकलची एक पेटी आणि ही एक पेटी, आणि ह्या पेटीमध्ये आपलं ही एवढं सगळं सामान ह्या 2 पेट्यामध्ये मी बसवतो, काही पण करून आणि कसं पण करून बसवतो. त्यानंतर आता तुम्हाला बस ना, आता तुम्हाला 3 वस्तू सगळ्यात जास्त मेन दाखवायच्या राहिल्या ते आता मी तुम्हाला दाखवतो. ही आहे दादासाहेब कोंडके यांच्या घराची बिजागरी, समजलं ना. ही मी आणली होती गेल्या 1 महिन्यापूर्वी ज्यावेळेस मी त्यांच्या घरी गेलो, एक आठवण म्हणून आणलेली आहे. त्यानंतर हा वर्ल्डमधल्या समद्यात जास्त उंच गावाचा हा दगड आहे, जी लांगजामधला जिथं माझ्या नाकातनं रगात निघलं होतं त्या गावातला ही दगड आहे. मी तिथं हा दगड उचलून आणला, आणि ते कले बघा सगळी अशी गोल दगड आणि चमकीली दगड आहे ती, तर ही दगड तिथला आहे बघा. त्यानंतर ही पेट्रोलची भानगड काय आहे, तर हा खूप जास्त मोठा विषय आहे. ओके, हा विषय सांगतो कसा आहे. ही विषय असा आहे का नाही, असं आहे, ह्याला तर तुम्ही एकदा पेटवलं तर हे विजणार नाही. दाखवतो तुम्हाला, ही विजरत नाही लाकूड पेटलं, आणि जळत पण नाही. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर पिवळा. बघितलं, ही वस्तू फक्त आणि फक्त आपल्यापाशी या, ही कुणापाशीच नाही ही गोष्ट, ही फक्त आपल्यापाशी, लक्षात राहून द्या. ही गोष्ट मला एका तिब्बतमधल्या माणसाने दिलेली, लक्षात राहून द्या. तर ही गोष्ट पण मी माझ्यापाशी ठेवतो या. ओके, तर ही अशा काहीतरी वस्तू आहे त्या. त्यानंतर अजून काही गोष्ट आहे. हां, ही काय आहे, तर ही काय माझ्या लॉकेट असतं, ही येणाऱ्या वाईट नजरेपासून मला वाचवतं खूप जास्त. तर ही असं आहे काहीतरी, ही बघा इथं. तर काय राहिलं तर नाही. ओके, समद्या गोष्टी तुम्हाला मी दाखवून दिल्या. आता मेन गोष्ट आहे की माझी सायकल, ठीक आहे ना. तर ह्या सायकलनं आतापर्यंत 35,000 किलोमीटर ही सायकल चाललेली. हिला आतापर्यंत मी 32 वेळा ह्या सायकलला आतापर्यंत रिपेअर केलेलं आहे. हिचं पाठीमागच्या 2 रिमा पूर्ण बदलून झालते. आतापर्यंत 11 टायर आपल्या सायकलची बदलून झालती पूर्णपणे. हिचं लगभग 10 ते 15 मी पॅन्डल बदललेलं आहे. तर पूर्ण सेटअप हिचं हाफ असतोय, तो हाफ मी परवा दिवशी बदललेला आहे. आणि
पंक्चर तर विचारायचं नाही आणि टायर तर विचारायचं नाही, खूप जास्त वेळा बदललेला आहे. पाठीमागचा जो बोर्ड आहे ना सायकलचा तो पण मी एकदा पूर्णपणे बदललेला आहे. आणि असे काहीतरी भावंड माझी पूर्ण जर्नी ह्या सामानावर होती. एवढं सामान सगळं म्हणजे माझ्यासाठी एक ड्रीम लाईफ होतं. माझं म्हणणं होतं की मी केव्हा तरी ही कॅमेरा घेतला पाहिजे. माझं स्वप्न होतं मी ही कॅमेरा घेतला पाहिजे. मी रातून दिवसा कामाला जाऊन ही कॅमेरा आयुष्यामध्ये मी दुसऱ्यांदा घेतलेला. पहिला कॅमेरा HD कॅमचा घेतला होता आईचं सोनं म्हणून. त्यानंतरनं स्वप्न होतं ही कॅमेरा घ्यायचं GoPro. त्यानंतर हा कॅमेरा घेतला आणि सायकलीवर निघलो मी. पण खूप जास्त स्ट्रगल केला. त्यानंतर खूप जास्त वाटायचं की नाही यार आपल्यापाशी पण त्या गोष्टी असल्या पाहिजे त्याची मोठ्या मोठ्या यूट्यूबरपाशी द्या. त्यानंतरनं भावनं मी ही कॅमेरा घेतल्या. त्यानंतरनं हा DJI Mini 5 Pro हा मी नंतरनं कॅमेरा घेतला. ती कॅमेरा घेतल्यानंतर मी दामाने माझी लेवल वाढवत गेलो. एक लक्षात राहून द्या, जर कॉन्टेंट क्रिएशन करताय ना तर प्रत्येक गोष्टीला पैसे बचत करायच्या ऐवजी तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करा त्या गोष्टीमध्ये जी गोष्टीमध्ये तुम्हाला पुढं जायचं या. ही गोष्ट कधी पण लक्षात राहून द्या. एक ट्रॅव्हलरसाठी आणि कॉन्टेंट क्रिएशनवाल्यासाठी मी ही गोष्ट सांगतोय. माझा अनुभव असं बोलतो, मी शून्यातनं वर आलो आहे. मी 2024मध्ये लोकांच्या मी गाड्या धुलेल्या आहेत. त्या गाड्या 2024मध्ये लक्षात राहून द्या बरं का. आणि रिॲलिटी आणि खरी गोष्ट सांगतोय, मी मातीत ना आलेला माणूस मातीत आहे काय अजूनपर्यंत. आता तुम्हाला जास्त काय दाखवत नाही. हा माझा शर्ट बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. मला काहीच वाटत नाही मी कोण आहे, माझं किती फॉलोअर, मला त्या गोष्टीचं मला काहीच वाटत नाही. मला काहीच वाटत नाही. मी एकदम नॉर्मल माणूस आहे, ठीक आहे ना, एकदम मातीत आलेलं, त्यामुळे मला काहीच वाटत नाही. तर असं काहीतरी आहे. खूप जास्त मोठी मोठी स्वप्न आहे ती अजून ती पूर्ण करायची ती. आता शिक मी माझी लेवल वाढवतोय. अजून मी कशातच काय नाही. बस तुम्हा सर्वांचं प्रेम आहे, असंच प्रेम राहून द्या कायमपर्यंत. तुमच्या खूप जास्त रिक्वेस्ट होत्या गणेश भाऊ, तुमच्या पूर्ण सामानावरती एक तरी व्हिडिओ बनवून आम्हाला दाखवा, एक तरी व्हिडिओ बनवून दाखवा. तर फायनली मी आज संपूर्ण एक व्हिडिओ बनवला आहे. आणि ही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खरं सांगा. खूप मेहनतीने बनवलेला व्हिडिओ ही. आणि जर काय चुकलं असेल, जर काय राहिलं असेल दाखवायचं तर माफ करा मनापासून. तर एवढं माझं सामान आहे, मी एवढं काहीतरी वागवतो समजा सांगा सामान. आणि ह्या पूर्ण सामानाचं वजन लगभग 40 ते 45 किलो वजन मी सायकलीव एनी टाईम घाटामधनं ढकलत राहतो, लक्षात राहून द्या. आणि हे काहीतरी एवढं सगळं सामान आहे माझं. आणि ही माझा पूर्ण संसार म्हणलं चालेल, ही माझं पूर्ण जग. ही सायकल म्हणजे माझ्यासाठी एक महादेवाने दिलेलं वरदान. आणि ह्या सायकलीनं मला घडवलेलं, लक्षात राहून द्या. तुमच्या पुढे आज माणूस उभा आहे ना, जसं लगभग 2 मिलियन फॉलोवर येतं, ती फक्त आणि फक्त ह्या सायकलीमुळे, लक्षात राहून द्या. तर ही सायकल नाही माझ्यासाठी, एक महादेवाने दिलेलं वरदान आहे. आणि जसं छत्रपती शिवाजी महाराज हर हर महादेव म्हणून लढाई करायचं, तसं मी हर हर महादेव म्हणून माझा व्हिडिओ सुरू करतो. आणि तुम्हाला पूर्ण जग दाखवतो आपल्या जगूभावनं, आपल्या कॅमेऱ्याने. आणि एवढ्या समजा एक्सरीज मी वापरतो. मी महाराष्ट्रातला पहिला असा सायकल रायडर आहे जी एवढ्या समध्या गोष्टी वापरतो, लक्षात राहून द्या. आणि खूप जास्त भारी वाटतं. बस महादेवाचा आशीर्वाद असत राहून द्या. खूप जास्त शून्यातनं वर निघालेली, खूप जास्त शून्यातनं, म्हणजे काय सांगू तुम्हाला. घरची परिस्थिती खूप जास्त बिकट आहे. आणि घरचा लहान मुलगाच कधी पण मोठी स्वप्न बघतो, लक्षात राहून द्या. स्वप्न बघा आणि ती पूर्ण करा, पण मेहनत पण त्यापर्यंत करा भावांनो. वाईट संगतीला लागू नका, वाईट नादाला लागू नका. एकच सांगतो मी, समाजामध्ये चांगली नजर राहून द्या आणि चांगला संदेश देण्याचा एक प्रयत्न करतो मी लोकांना. खूप जास्त भारी राहा. आणि वेगळे सीन एक ही एक सेल्फी स्टिक म्हणू शकता. ही पण 7 फूट लांबकी आहे, बाहेर निघली ही वरती 7 फूट वर जाते. ही पण सायकललाच आहे. आणि सायकलला माउंट मी वेगळ्या अँगलनं चेनसारखं करत असतो. तर असं काहीतरी आहे. आणि आज तुम्ही खूप जास्त कमेंट केलं त्या मागच्या व्हिडिओमध्ये की एकदा तरी दाखवा, एकदा तरी दाखवा. तर फायनली आज मी त्या गोष्टी दाखवलेल्या. त्या कशा वाटल्या मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही. तर असं काहीतरी माझं पूर्ण लाईनअप आहे. सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ तुमच्या मित्रासंग. जर तुम्हाला फिरायला जायचं आहे तर एवढं सगळं सामान घेऊन जाऊ शकता आणि कॉन्टेंट क्रिएशन करू शकता, भरपूर अशा गोष्टी करू शकता. ही एक पूर्ण दुनिया आहे, लक्षात राहून द्या. कसं काय वाटलं व्हिडिओ भावांनो? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. हर हर महादेव, जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.